बरं आहे याच्या रूपानं रामायण वाढतं आपलं. ते कबूल करत नाही म्हणून बोललो मी. पडायला लागलं तरी कबूल नाही, झोपलोच नाही म्हणते. ठीक आहे, मग पडला कसा? उभा होता का? भरत जी, अरे सपने तो आते ही रहते हैं. नाही, बहुत बुरा सपना देखा मामा. या स्वप्नाचा अर्थच आहे, कारण हे स्वप्नशास्त्र आम्ही वसिष्ठ गुरुजीकडे शिकलो. गुरुजी सांगत होते की बाळांनो, ज्या रात्री असं स्वप्न पडतं, काळ्या वर्णाची स्त्री, काळच वस्त्र परिधान केलेलं आहे, केस मोकळे सोडून दिले, सर्वांगाला तेल लावत बसली आणि आपल्याकडे विचित्र पद्धतीनं पाहून हसत आहे, समजायचं की आपल्या घरातल्या पुरुषापैकी कोणी दूर गेलं अथवा कोणी कायमचं गेलं. हे मामाजवळ सांगतो भरत पहाटे. तसंच घडलं ना, कायमचा गेला राजा आणि दूर गेला राम लक्ष्मण. स्वप्न. सकाळी भरतानं असं काही घडू नये म्हणून शिवाचं पूजन, ब्राह्मण मंडळीला दान धर्म सुरू केला. हे सेवक आले घोड्यावरती. आल्यावर त्यांनी नमस्कार भरताला केला. आता अनेक सेवकापैकी आले असेल, भरताने ओळखलं नाही. कहा के हो? अयोध्या के महाराज दशरथ जी के सेवक. अच्छा, अयोध्या में सब कुछ ठीक है? हाँ, सब कुछ ठीक है, सब कुछ ठीक है म्हणता म्हणता रडायला लागले. आता ज्यांचा मालक मेला त्यांना अश्रू आवरणं शक्य आहे का? अरे ठीक आहे म्हणता मग रडता का? खोटं बोलले. हे खुशीचे अश्रू आहे. खुशी के आंसू. अरे हेही शास्त्र आम्ही गुरुजीकडे शिकलो. माणसं दोन वेळा रडतात, आनंदानं, दुःखानं. दुःखाचे अश्रू गरम असतात, आनंदाचे अश्रू थंड असतात. काय म्हणतील मग, काय अश्रूला हात लावून बघा जा गरम का थंड? नाही, पुन्हा एक ओळखण्याची पद्धत आहे. दुःखाचे अश्रू हे आतल्या बाजूने येतात, आनंदाचे बाहेरून येतात. बाहेरून म्हणजे जिंतरून नाही, हे सांगतो मी, लक्षात घ्या. हे रडताना असे अश्रू येत असेल तर समजायचं हे अति आनंदानं रडतं, आणि आतून येत असेल तर हे दुःखानं रडतं. हेही शास्त्र आम्ही आमच्या गुरुजीकडे शिकलो. तुमचे अश्रू लेखा आतल्या बाजूचे आणि मला सांगता का रे आनंदाचे आहे? क्या हुआ अयोध्या में? आता देखो सरकार, सेवक सेवा करते हैं, हमें आदेश है कि जितना जल्दी हो सके उतना जल्दी भरत रिपुसून को अयोध्या में ले आओ. आणि मग घोड्यावरती स्वार भरत, शत्रुघ्न पुढे सेवकांचे घोडे. असं करता 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 अयोध्या आली. मुख्य द्वारात आले. अजून यांना काहीच माहीत नाही, पण मुख्य दारात आल्यानंतर शत्रुघ्नाला शंका आली. दादा, काय रे शत्रुघ्ना, आपण मामाच्या घरून जेव्हा जेव्हा यायचो तेव्हा आपले वडील या गेटवर उभे असायचे, आपले भाऊ राम लक्ष्मण असायचे, आपण बाबाच्या पाया पडायचो, रामदादा लक्ष्मण दादा आपल्याला आलिंगन द्यायचे. आज तिघही दरवाजात दिसत नाही, रुसलेत का रे? जास्त दिवस राहिलो ना रे मामाच्या घरी, म्हणून रुसले असतील आपले भाऊ. तिघाचंही प्रेम कैकईवर असते दादा. कुठेही न जाता आपण कैकईच्या महाली जाऊ, तिथं सापडतील तिघं आपल्याला. म्हणून गेटवरून निर्णय बदललेला आहे हा. भरत शत्रुघ्न पहिल्यांदा आले ते कैकईच्या महाली. उद्देश होता इथे माझे बाबा आणि भाऊ राम लक्ष्मण असतील, या उद्देशानं लक्षात घ्या. सजी आरती मुदित उठी धाई. कैकई आरती घेऊन बाहेर आली, कुंकुम तिलक केला, आरती ओवाळली, बसायला दिलं आणि विचारलं, माझ्या माहेरचे सुखी आहेत ना सगळे? लक्षात घ्या, पतीचं प्रेत वाड्यात पडू नये. 2 मुलं सून वनवासात गेली, तुम्ही लवकर येत जाणार. हे श्रोते ऐकणारे आहे. हे पहा, चष्मा टोपी, मी बरोबर ओळखतो चेहरे. उशिरा आले, ज्यांची मला गरज आहे ते उशिरा येतात, आणि डुलक्या हाणणारे माझ्या आधी असतात. ठीक आहे, ठीक आहे, मजा येते. हा, आनंद आहे हा.
झालं 2च दिवस माझा त्रास आहे तुम्हाला, फक्त 2 दिवस झालं. पुन्हा कोण पाहिलं? आता कोरोनातून आम्ही वाचलो नसतो तर कथाकार दुसरा असता इथे, आहे का नाही? आम्ही 4 महिने त्रस्तच होतो पण वापस आलो. इंगळे बाबा गेले त्याच्यातच, आम्ही दोघंही एकाच वेळेला बेजार होतो. कथाकार बदलला असता, कथा चालूच राहणार आहे त्याबद्दल नाही, पण सांगतो पुढचं कोण पाहिलं? आता ताई पुन्हा ठेवलंय, पण कोणाला माहिती? कल कल क्या करे सूर्यकांत महाराज, कल काल के हाथ. अरे जिंदगी यादों की कहानी है, जी रहे हम ये तो मृत्यू की मेहरबानी है. लक्षात घ्या. बस विचारलं, माझ्या माहेरची सुखी आहेत? सुखी आहेत आई, तुझी फार आठवण करतात. पण एकदम भरताला आठवण आली, उभा झाला आणि पहिला प्रश्न कैकेयीला विचारला, सब माता कह कहता सब माता कह कहता कह सब माता कह कहता कह सब माता. कह सिय राम लखन प्रिय भ्राता 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 कह कहता कह सब माता कह कहता कह सब माता कह कहता कह सब माता कह कहता कह सब माता. कहा कहतात कहा सब माता. मेरे पिताजी का है, मेरी माँ देवी कौशल्या, मेरी माँ सुमित्रा देवी, मेरे भैया राम लखन और भाभी जानकी का है माँ. बेटा भरत, बात पूरी बिगड़ गई थी बेटा, लेकिन मंथरा साथ में थी, करके मैंने सुधार डाली. कौन सी बात बिगड़ी थी? अयोध्या में जो मंथरा साथ में थी तूने सुधार डाली. एकच वाईट झालं रे, तुझा राज्याभिषेक बघायला तुझा बाप नाही. बाप राज्याभिषेक काय म्हणतेस काय तू? आणि मग सगळी कथा सांगितली. पूर्वीचे 2 वर, एका वराने राज्य तुला मागितले, एका वराने 14 वर्षाचा वनवास, रामाला रामवनवास गेली, सोबत लक्ष्मणही गेला, त्याच्या वियोगाने तुझा बाप मेला. मी सगळे चांगलं केलं बेटा, फक्त देवानं वाईट केलं. हे पूर्वीपासूनची पद्धत आहे, चांगलं केलं की पठ्ठ्यानं. देवानं वाईट केलं, राजा मेला, हे देवानं वाईट केलं, हे चांगलं केलं कैकेयीनं. एवढा शब्द ऐकला, भरताचा तोल गेला. महाराज साधू वृत्तीचा भरत, पण तलवार उपसली आईवर. बोल तू मग जन्मातली कोण आहे? जब ते कुमत कुमत जे ठेवू, खंड खंड भई हृदय न गयू, बर मागत मन भई नाही पीरा, गरेण जीव पडवून किडा. तुझ्या तोंडात किडे नाही पडले, जीभ नाही तुटली, मनाला पीडा झाली नाही. पापीने तुला आता मुंडकं तोडलं असतं तुझं, पण कुळाची परंपरा, मातेचं पूजन, मातेची हत्या नाही म्हणून जिवंत ठेवतो. आणि दुसरं कारण, माझ्या भावाची मान खाली जाऊ नये म्हणून तुझी मान तोडत नाही. म्हणजे माझा भाऊ 14 वर्षे वनवासात फिरल तेव्हा ऋषी मुनी साधू संत बोट दाखवतील, हा हा पुढे चाललो ना, पुढे चालतो ना, हा याचं नाव राम. याच्या भरत नावाच्या भावानं मायचा मुंडकं तोडलं होतं, मायची हत्या केली होती, असे ऋषी मुनी जंगलात चर्चा करतील. ती चर्चा ऐकून माझा दादा लाजन खाली मान घालल, त्याची मान 14 वर्षे खाली जाऊ नये म्हणून तुझं मुंडकं तोडत नाही पापीनी. सांगा, हा भरत जर बोलावला असता तर झाला असता का राज्याभिषेक? जो मायचं मुंडकं तोडायला तयार झाला. लक्षात घ्या, न बोलावण्याचं कारण. शेवटी सांगितलं, लक्षात ठेव, आजपासून तू माझी माता नाही, मी तुझा पुत्र नाही. संबंध तोडला जेव्हा भरतानं आई सोबत, त्याच वेळेला नटून ठटून काही बक्षीस मिळेल म्हणून मंथरा तेही अवसर बरी आई बसवत विभूषण विपिन बनाई.
तुमची लाटाची कुबर मारा परिमुह भर मही कहत पुकारा परिमुह भर मही कहत पुकारा ते अवसन कुबरीत आई बसन विभूषण विविध बनाई तुम गिलात तकी कुबर मारा परिमोह भर मही करत पुकारा परिमोह भर मही करत पुकारा तुही अवसर कुबरीत आई दलित दर्शन करू तुही अवसर कुबरीत आई विभूत विभूषण विविध बनाई तुमची लाटाची कुबर मारा परिमोह भर मही कहत पुकारा परिमुह भर मही कहत पुकारा हे अवसन कुबरीत आई बसन विभूषण विविध बनाई तुम गिलात तकी कुबर मारा परिमोह भर मही करत पुकारा कुबर टूटे खंड कपारू दलित दसन मुख रुधिर प्रचारू दलित दसन मुख रुधिर प्रचारू दलित दसन मुख रुधिर प्रचारू त्याच वेळेला नटून थटून आली की भरतासाठी राज्य मिळवून दिलं ना, आता तो मला बक्षीस देईल. तोपर्यंत शत्रुघ्न शांत आहे, धावला आणि एक लाद घातली कंबरड्यात मंदिराच्या. एका लातत 3 ठिकाणी फ्रॅक्चर केली. मस्तक तुटलं, कंबरड तुटलं, दात पडले, रक्त तोंडातून येऊ लागलं. अरे का मारता मला, का मारता, अरे माझ्यामुळे तर राज्य मिळतं रे तुम्हाला. हे आगीत रॉकेल. मग तर लगे घसीटनं धरी धरी झोटी, केस धरू धरू ओढू लागला. भरताला दया आली. भरतजी गेले, कवटाळलं शत्रुघ्नाला, अलगद बाजूला केलं. तरी छोड़ दो भैया, मारने दो इस कुबड़ी को. अयोध्या का नायनाट इस कुबड़ी ने किया है. भरतजी रागावले शत्रुघ्नावर. और तू किसको किसको मारेगा रे? तेरा और मेरा दोनों का नसीब फूटा अयोध्या में, तो किसको किसको मारेगा? चल उस गंगा में पाप धो डालेंगे कौशल्या माँ के पास. मग कौशल्या माई जवळ भरत शत्रुघ्न आले. खूप रडारड चालू झाली. इतकी वेळ नाही, पण 1-1 मिनिट स्पर्श करतो त्या प्रसंगाला. कौशल्या माई समजूत काढते. रोना नहीं बेटा, रोना नहीं. माँ, पूरी अयोध्या मेरी तरफ दुश्मन की जैसे देख रही है. इतक्यात वसिष्ठ आले. वसिष्ठानं समजूत काढली. हानी लाभ यश अपयश जीवन मरण 6 बातें विधी के हाथ है. भरत, रोना नहीं. तो प्रसंग पहा. माय कौशल्याच्या पायाजवळ बसले भरतजी. उजवा हात माय कौशल्याच्या पायावर ठेवला आणि भरताच्या मुखातले शब्द आहे, माँ बोलो बेटा. वेद को जलाने का, शास्त्र को बेचने का, गौशाला को आग लगाने का पाप मैं अकेला भोगूंगा माँ. अगर मेरे शासन भैया के लिए बनवास, इस बारे में मैं कई को सहमत हूं तो बस आगे मत बोलो बेटा. गाय की कत्ल करने का, ब्राह्मण की हत्या करने का, बच्चे की हत्या करने का पाप मैं अकेला भोगूंगा माँ. अगर मेरे लिए शासन भैया के लिए बनवास, इस बारे में मैं कई को सहमत हूं तो बस बेटा आगे मत बोलो. माँ, गर्भवती स्त्री को काटने का, ये मेरे कुल गुरु वशिष्ठ है, इनकी हत्या करने का भी पाप मैं अकेला भोगूंगा माँ. अगर मेरे लिए शासन भैया के लिए बनवास, इस बारे में मैं कई को सहमत हूं तो. माँ, शास्त्र में 21 नरक बताए हैं, 28 नरक बताए हैं. वो 28 नरक मैं अकेला भोगूंगा माँ. अगर मेरे लिए शासन भैया के लिए बनवास, इस बारे में मैं कई को सहमत हूं तो. कौशल्या माता खड़ी हो गई. लक्षात ठेवा, मी रामाची आई कौशल्या सांगतेय. आजपासून कोणी कथाकार, व्याख्याता, कीर्तनकार, प्रवचनकार आपल्या व्याख्यानातून सांगेल की माझा भरत स्वतःसाठी राज्य, त्याच्यासाठी वनवास या बाबतीत कैकेयीला सहमत होता, तर मी रामाची जननी सांगते, त्या कथाकाराच्या 72 पिढ्या नरकाला जातील. वसिष्ठ उभे झाले, सर्वांना शांत केलं.
मग प्रेत यात्राची तयारी झाली. शरयूच्या काठाला चंदनाची चिता जणू स्वर्गाला जाण्याची शिडी असावी त्यावरती दशरथजीचं कलेवर ठेवण्यात आलं. वसिष्ठाचं भाषणही झालं. भरताच्या द्वारा शत्रुघ्नाच्या द्वारा अग्निप्रदान, पित्याच्या मृत्यूनंतर पुत्राला ज्या विधी करायच्या असतात त्या अनेक प्रकारे भरताकडून शत्रुघ्नाकडून करवून घेतल्या. असे काही दिवस गेले. आता जास्त दिवस सिंहासन मोकळे ठेवता येत नाही, म्हणून तातडीची मीटिंग घेतली दिगंबर बुवा. VIP बरं का ताई, VIP. त्याच्यामध्ये 21 लोक आहे. नावं मी सांगतो, जमलं तर का पहा तुम्ही. 21 आहे. मोकळे सिंहासन राजाचं, कडेकोट बंदोबस्त. त्या सिंहासनाच्या पुढेच मीटिंग आहे. 2 मंडळ, 3 राण्या, 2 राजपुत्र, एवढेच आहे. मंडळे 2, संन्याशाचं 1 मंडळ, नियामक यांचं 1 मंडळ, कार्यकारी. दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप, सुमंत हे 8 कार्यकारी मंडळाचे सदस्य. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडेय, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली हे 8 ऋषी नियामक मंडळाचे सदस्य. 2 मंडळं, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी 3 राण्या आणि भरत, शत्रुघ्न 2 राजपुत्र, असे 21 लोक. हे सगळे आपल्या मीटिंगसारखंच आहे. ते काय पहिलं प्रास्ताविक असतं, मग अनुमोदन असतं, सगळा प्रकार आहे. तुम्ही पहा, मी सांगतो तेवढं ऐका. मी दररोज सांगतो आमच्या जीवनातल्या प्रश्नाची उत्तरं. त्या दृष्टीनं रामायणाकडे पाहत जा तुम्ही. आता प्रास्ताविक. पहिल्यांदा तर रडारड सुरू झाली. का? आसन राजाशिवाय कोण राजा बसत होता इथे? स्वर्गात इंद्राला मदत लागायची लढाईत, तर आपला राजा इथून जायचा युद्धाला. असा पराक्रमी शूरवीर राजा ज्या सिंहासनावर बसत होता ते सिंहासन मोकळे पाहिलं. दशरथाच्या आठवणीनं सगळे रडू लागले. सर्वांचं सांत्वन वसिष्ठजींनी केलं आणि प्रास्ताविक केलं. देखो, आपको इसलिए बुलाया है, महाराज दशरथ स्वर्गवास में. ते काय पालाया लावणारे भाषण होते का तिखट मीठ लावून? मुद्देसूद 1 मिनिटात 1 वक्ता बोलायचा. इथं म्हणावं लागतं बंद करा, लांबवू नका, बंद करा, लोक वैतागले, बंद करा. तिथलं सांगतो 1 मिनिटात. प्रास्ताविक. देखो महाराज दशरथ जी स्वर्गवास में, राम वनवास में. सवाल है सिंहासन का. सब जानते हो महाराज दशरथ जी को वचन प्राण से प्यारे थे. एक वचन संभालने के लिए राम वनवास गया, दूसरा शासन का वचन भरत संभालेगा. आप सभी को भरत राजा मंजूर है? सर्वांनी हात वर केले. भरत राजा मंजूर है. बस झालं प्रास्ताविक. 1 मिनिटात भाषणं सांगतो तिथली. त्यातच रामायण होईल. बसले वसिष्ठ. आता काय असते? अनुमोदन. तुम्ही डोकं चालवा ताई. अनुमोदन द्यायला कोण उठलं असेल? जी व्यक्ती अनुमोदन द्यायला उठली ती उठल्याबरोबर सगळे रडायला लागले. कोण? रामाची माय, जिचं पोर वनवासात गेलं 14 वर्षासाठी. त्या रामाची माय सवतीचं पोर राज्यावर बसावं म्हणून अनुमोदक झाली. काय अंतकरण असेल तिचं? अरे उगाच देवानं जन्म घेतला का तिच्या पोटी? आणि ती उठून उभी राहिली. देखो बेटा भरत, वशिष्ठ कहते तो साधु मत, वचन संभालना वेद मत, और पब्लिक बोल रही तो लोक मत. साधु मत, वेद मत, लोक मत, इसका मतलब सार्वमत. तो आप शासन का स्वीकार करो बेटा. बसले. झालं भाषण. आता ज्याला शासन का स्वीकार करो म्हटलं तो भरत रडतच उठला. शासन का स्वीकार करो म्हटल्यावर रडल का हो कोणी? अरे खुर्च्या घेऊ घेऊ उठायचा जमाना आहे भाऊ, कोण रडतंय? भरत शासन का स्वीकार करो म्हटल्यावर रडायला लागला. वशिष्ठ जी ने विचारलं, क्यों रोते हो भरत? क्या हुआ? क्या होने का बाकी है?
मीटिंग मधलं. ज्या पाप्याच्या नावानं राज्य जाहीर झालं गुरुजी, केवढा अनर्थ झाला. 3 माता विधवा झाल्या, बाप मेला, 2 भाऊ वहिनी वनवासात. कशाचा परिणाम? या पाप्याचं नुसतं नाव जाहीर झालं, एवढा अनर्थ घडला. असा पापी या पवित्र गादीवर बसवाल तर पापाच्या वजानं गादी पाताळात जाईल महाराज. आता सगळीकडे शांतता. कशी? आता इथे आहे तशी. मेरा सवाल है गुरुदेव, कैकई ने बर मांगे तो क्रम कैसा है? पहिल्या वराने राज्य भरताला, दुसऱ्या वराने वनवास रामाला. तुम्ही काय केलं गुरुजी? 2 नंबरची मागणी आधी अंमलात आणली, भाऊ वनवासात हाकलला, आणि 1 नंबरची मागणी मागावून आग्रह करता शासन का स्वीकार करो. क्रम आपने नाही संभाला महाराज. जर क्रम असा होता, पहिल्या वराने राज्य, दुसऱ्या वराने वनवास, मला बोलवून घ्यायला पाहिजे होतं मामाच्या घरून. जी तुमची इच्छा होती ना, मला बोलवून घ्यायला पाहिजे होतं. माझा आधी राज्याभिषेक करायला पाहिजे होता. मग 2 नंबरची मागणी दादा वनवासात हाकलायला पाहिजे होता. 2 नंबरची मागणी आधी अंमलात आणता, पहिल्या नंबरची मागणीचा आग्रह मागावून करता शासन का स्वीकार करो. क्रम आपने नहीं संभाला. पुन्हा शांतता. और मेरा तीसरा सवाल है गुरुदेव, क्या इस राजगद्दी का असली मालिक कौन है? असली मालिक? अरे असली मालिक तो भगवान होते हैं. सच है? सच है. तो देखो महाराज, सत्ता मालिक के पास जाएगी, संचालक के पास नहीं रहेगी. सत्ता सत्ते के पास. बस मीटिंग संपली. निर्णय झाला रामचंद्राच्या भेटीला जायचा. म्हणून चतुरंगिनी सेना घेऊन भरतजी, कौसल्या, सुमित्रा, कैकई, गुरुदेव, वसिष्ठ, अरुंधती, सुमंत प्रधान सगळ्याच्या समवेत निघाले चतुरंगिनी सेना घेऊन. इकडे त्या गुहकाला कळालं, गुहक भिल्लांचा राजा. त्याने विचार केला, त्याला कळालं समाचार समाचार निशाणता हृदय विचार करई विचार. समाचार जब सुने निशाला, हृदय विचार करई विचाला. कारण भरत भरत जाई, कछुक पट भाव मन माही, है कछुक पट भाव मन माही, है कछुक पट भाव